थँक्यू सो मच. जणू काही ड्रेसिंगमध्ये सराव करत होता. असेच काही फटके मैदानच्या आतमध्ये या. कवी बांगारीनं आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण त्याच्या अगेन्स्ट केतननं ठोकलेला तो षटकार अगदी कवीचा जिवारी बसला असेल. कारण ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजीचा आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं आणि या लिंकमध्ये मेन ऑफ द सिरीज देखील आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडू नक्कीच प्रयत्न देखील करीत असेल. गोलंदाज सज्ज होते दुसऱ्या ओव्हरसाठी. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त पारी खेळणारा खेळाडू जगदीश स्ट्राईक एंडला काय फटके खेळले होते या खेळाडूंना, आकर्षित करणारे अगदी क्रिकेटचे प्रॉपर टायमिंगचे फटके करत जर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तो जगदीशला रोखण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. यावेळेस फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु अगदी त्याच्या समोर चेंडू या ठिकाणी लँड होतोय. दुसरी धाव कंप्लीट. 2 धाबा बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू 11 संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलाय. लावण्य 11 संघाचा आपण सातत्याने विचार केला तर सलगचे 3 सामने त्यांनी जिंकलेत आणि हा सामना जिंकला तर मात्र त्यांचे संघ मालक अगदीच खुश पाहायला मिळतील. परंतु आज खूप चांगला खेळ देखील या संघाने केलाय. चांगले खेळाडू आहे, चांगला संघ बांधला या संघ मालकांना. यावेळेस जागा बनवली स्ट्रोक्ससाठी. अगदी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल सीमारेषा पलीकडा जगदीशच्या बॅटमधून आलाय. या इनिंगमध्ये हा पहिला चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. जगदीशनं आता हात खोलायला सुरुवात केली आहे. उलवट फुटचा बॉल, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल कॉल. इथून मात्र 1+1 अशा 2 धाबा आणि प्रीटची देखील संधी असेल बॅट्समन केतनसाठी. केतननं आल्याच एक षटकार दाखवलाय त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. तोच केतनला पुन्हा एकदा एक संधी आहे ह्या चेंडूवरती. खरं तर मोठा फटका पाहायला मिळेल का? गोलंदाजावरती थोडंसं दबाव वाढलाय प्रसाद. यावेळेस बॅटच्या स्ट्रोक मध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल, परंतु या ठिकाणी खरे तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फ्रीटचा बॉल केतनचा आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव मिळती आहे. केतन नाराज असेल स्वतःवरती कारण फ्रीटचा बॉल होता, त्यावरती फक्त सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंडला फलंदाज जगदीश ज्यानं आजच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच प्रभावित केलंय. ताकदीचा वापर सरळ व्ही झोन मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा धाडस होता पण तू नकार दिलाय केतननं. त्या ठिकाणी एकही धाव नाहीये. कमबॅकिंग गोलंदाजी, थोडीशी आता दबाव टाकला जातो आहे केतन आणि जगदीश वरती. चांगली गोलंदाजी प्रसादची या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एक चौकार जरूर आलाय पण त्यानंतर चांगला लेंथ आलेले टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. और लाईन भन्नाट वेग, ती अगदी ब्रह्मास्त्र चा वापर केला जातोय. षटक क्रमांक 2 समाप्त होण्यासाठी इशारा येतोय त्या ठिकाणी अनंत गावंड सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावा आहेत धावफलकावरती. आमचे गुणलेखक सर आम्हाला सांगतील 25 धाबा. पंकज पारधी आज 2 दिवस सलग आमच्या सोबत जोडले गेलेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. अगदी खूप चांगली त्यांची हाय रायटिंग, त्यानंतर प्रत्येक धाबेवरती त्यांची नजर, अचूकतेने नजर, चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं देखील. आणि आमची केटीची संपूर्ण टीम, आमचे प्रोफेशनल अंपर्स सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. GD11 ओनली फॅमिली ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ज्या सगळ्यांनी खरं तर या स्पर्धेला अगदी भरभरून खरं तर प्रेम दिला. सगळ्यांनी आतोआत प्रयत्न केला, सगळ्यांनी चांगलं सहकार्य सगळ्यांचं लाभलं गेलं.
त्याबद्दल खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावा 25 आपण पाहतोय. धावफलकावरती 12.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू एलेवन संघानं उभी केली आहे. शॉर्ट पिच लेंथ कवी बांगारीचा पुढ्यात होता, थोडस बॉम्ब्स उसळी घेतली चेंडूला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगले षटक कवी बांगाडे पहिल्या षटकावरती धावा जरूर खर्च केल्यात, पण तो पुन्हा एकदा संघानं विश्वास दाखवलाय कवीवरती आणि त्याच्या खरेच अगदी विश्वासाने गोलंदाजी कवीची पाहायला मिळते, परंतु पंचवल्ले त्या ठिकाणी लेगस्टम्पच्या थोडंसं बाहेर लेंथ पाहायला मिळाली. व्हाईट बॉल्स, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू देखील फेकावा लागेल कवीला. या षटकामध्ये थोडासा दबाव आहे कवीवरती. मागचं षटक जे फेकलं होतं त्या षटकामध्ये तब्बल कवीला 16 धावा ठोकल्या होत्या. केतनना आणि जगदीशदा पुढे सरसवले जागा बनवली होती स्ट्रोक्ससाठी. लवकरच बोलकलं होतं कवीनं की फलंदाज थोडंसं पुढे सरचवला, त्यामुळे चेंडूची लाईन लेंथ थोडीशी मागं खेचली आहे आणि इथून देखील डॉट बॉलची सांगता. कवी बांगारे अगदी विचार केला तर बांगारवाडी गावाचा नेतृत्व तो करत असतो. आज या लिंकमध्ये जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळतोय. गावासाठी तर भरपूर खेळला आहे, पण लिंकसाठी देखील त्याचं योगदान भरपूर मोठा. हा खराब बॉल होता या ठिकाणी लोअर फुल टॉसचा. मिड विकेटला क्लिअर करेल हा फटका. जाईल 1 बाउन्स ओर द रोपनं ठोकलाय या चेंडूवरती केतन चौकार. थँक्यू सो मच डीजे. कवीवरती देखील आक्रमण होताना आपण पाहिलं. सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पुढ्यात समोर केतन या ठिकाणी पलटवार करतोय आणि ठोकलाय कवी बांगरच्या अगेन्स्ट. अजून एक धडाका षटकार. थँक्यू सो मच डीजे. कितन आता फक्त चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. इथून काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये लॉंग शॉप रिजनच्या ब्लॅक स्क्रीनच्या बाजूनं अजून एक लेग पाईकचा हा चौकार. लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीम साठी धावा येत आहेत. धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय, मात्र चौकार ठीक आहे. थँक्यू डीजे. यावेळी खोलात टाकलेला चेंडू केतनसाठी पुढ्यात, परंतु त्याला बुडवायचा प्रयत्न होता. इथून इशारा. पंच आउट आहे का बॅट्समन? फलंदाज होतोय बाद. केतनची पारी संपली आहे. चांगला खेळ केला, परंतु या वेळेस मात्र रोखलं जात आहे. कवी बांगारांना इथून केतनला मात्र माघारी पाठवलंय. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. आज जुडी 2 मॅचेस यानंतर देखील पेंडिंग आहेत, त्यामुळे प्लीज धावा धावपटलावरती त्या लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा आहेत. 40 धाबा एक चांगल्या टार्गेट आपण पाहतोय. 3 षटकांच्या मध्ये कवी बांगारेनं 2 षटकं फेकली. पहिल्या ओव्हर्समध्ये कवीनं खर्च केले होते 16 धाबा. त्यानंतर प्रसाद आला दुसऱ्या षटकामध्ये, त्यांना 9 धाबांचं षटक फेकलं. पुन्हा एकदा कवीवरती विश्वास दाखवला संघाला, पण पुन्हा एकदा कवीनं 15 धाबा टोटल खर्च केल्यात. बादची कडा, नशिबाची साथ आणि इथून पुन्हा एकदा लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमसाठी या बोनसच्या 4 धाबा चौकार.
थँक्यू डीजे. जगदीशचा बॅटमधून 4 धाबा थोडासा शांत ठेवलाय. या खेळाडूला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू फेकलाय, परंतु इथे देखील बीट पोहताना पाहायला मिळतोय आपण. जगदीश या मॅचमध्ये थोडासा शांत राहिलाय हा खेळाडू, परंतु किती वेळ शांत बसणारा मधला नाहीये. मागची मॅच आपण त्याची पाहिली असेल, ज्या पद्धतीनं त्याने आक्रमण केलं होतं गोलंदाजावरती. यॉर्कर पॉइंटचा पूर्णपणे ब्लॉक केलं जातं. इथं संधी आहे, जबरदस्त एफर्ट दाखवला होता क्षेत्ररक्षकानं, आणि जणू काही ही विकेट आली असती ना, तर मग लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 हा संघ कदाचित 10-15 धाबा या शॉट पाहायला मिळाल्या असत्या. परंतु इथून तुम्हाला हे असे एफर्ट खरं तर करावे लागतील, विकेटसाठी जावं लागेल. खास करून जगदीशची विकेट जर का आली, मिळवता आली गोलंदाजाला, तर मग एक कुठेतरी धावसंख्या रोखली जाऊ शकते. नवीन बॅटरी मैदानच्या आतमध्ये पवन, हा फटका थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळतोय बॉल मध्ये, आणि इथून मात्र मिड विकेटला झेल पकडलाय. पवनचा खेळ संपलाय. अजून एक धक्का लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमला. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये पप्पू. पप्पूसाठी हा बॉल पुढ्यात होता. अनंत कार्पेटने खेळला तर सिंगलसाठी नक्कीच सिंगल दाब तिथून एकपट्टी जाते. सिंगलच्या मदतीने एकूण धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाच्या धाबा 46 वरती संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्येची ती गती होती ना, ती कुठेतरी आता थोडीशी कमी होताना आपण पाहिली आहे या षटकावरती. चांगलं षटक फेकतोय गोलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर पाहिला. ह्यावेळेस तेच तारा चेंडू अगदी यष्ट्यांचा वेग घेतला होता चेंडू, पण थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळते आहे. 4थं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत त्या अर्थातच थँक्यू डीसी. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बारून सूचना आम्ही पोहोचवतो तुमच्यापर्यंत. जर का आज एखादा सामना पेंडिंग राहिला तर मग भरपूर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आयोजकांचं पाहायला मिळतील, कारण 2 सामने कालचे देखील राहिले. त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सामने आपल्याला कव्हर करायचे. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दशरथ आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती. पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ द पेस, गती थोडीशी कमी होती परंतु उसळी जास्त दिली चेंडूला. पण बाउन्सचा इशारा वॉर्निंग त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी पाहायला मिळते आहे. पप्पूसाठी हा चेंडू होता असं वाटलं होतं, अपेक्षा नव्हती केली पप्पूने. ज्या पद्धतीनं चेंडू आला होता इतकी उसळी पाहायला मिळेल. हलक्या हाताने कट केल्या गली पॉइंट मधून. पुन्हा एकदा धावेची संधी होती त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी पोचतोय सुखरूपपणे क्रीजवरती फलंदाज जगदीश. आणि येणारे 5 चेंडू निर्णायक असतील आता गोलंदाज दशरथसाठी देखील, कारण समोर तितकाच ताकदवार तितकाच बनाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज जगदीश स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. जो सेट आहे षटकार अजून पाहिलेला नाहीये त्याच्या बॅटमधून. 2 चौकार जरूर आलेत, परंतु संघ लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघ अपेक्षा करत असेल की फिनिशिंग टच आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. यावेळेस चेंडू उसळला जरूर, परंतु ताकद झोकली फटक्यामध्ये. मिड विकेटला क्लिअर करतोय फटका. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार.
थँक्यू सो मच जेजय. शांत बसणारा नाहीये हे दाखवून देत असताना अजून एक तडाखा दिलाय. जगदीशच्या बॅट मधनं आलाय हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. उल्लेख केला होता एक खेळाडूचा की हा शांत बसणारा पटला नाहीये. यावेळी स्लोवर पद्धतीचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक हवी आहे जगदीशला दुसऱ्यासाठी कॉल आणि इथून पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट. 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 61 वरती. चांगली धावसंख्या या ठिकाणी लावण्या इंटरफायर्स ऋतू 11 संघाची आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल जागा बनवली आहे जरूर त्या ठिकाणी कव्हर पॉइंट शॉट डोक्यावरून पाहायला मिळतोय हा षटकार. आणि पुन्हा एकदा खरे तर संघ मालक या टीमचे भगवान भगत यांच्या माध्यमातून खरे तर दशरथसाठी 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी खरं तर या खेळाडूसाठी जमा झालेला आहे. थँक्यू सो मच. जगदीश साठी बघा बॅक टू बॅक 3 षटकार